आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी थेट सर्वोच्च न्यायालयातनं, कारण सुनावणीला सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी अंतिम टप्प्यात आली आणि सुनावणीला सुरुवात होतीये। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत आज युक्तिवाद करतील। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, निवडणूक आयोगाची भूमिका याबाबत बाजू मांडण्यात आली होती आणि आजच्या युक्तिवादाची सुरुवात देखील कामत करतील आणि त्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात होईल। थेट जाऊयात दिल्लीमध्ये रामराजे शिंदेंकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। रामराजे, सुनावणीला सुरुवात होतीये, काय आजचा युक्तिवाद असेल, कोणकोणत्या मुद्द्यांवरती युक्तिवाद केला जाईल? खरं तर 3 वाजत आलेत, परंतु अद्याप ही सुनावणी सुरू झालेली नाहीये। एनसीआरटीच्या संदर्भामधलं आता युक्तिवाद चालू आहे, कारण एनसीआरटीने काही नियम बनवले होते भाषेच्या संदर्भामध्ये, त्यावरच अद्याप ही सुनावणी चालू आहे। तर 2 वाजता कोर्ट सुरू झालं, 3 वाजलेत आता, तरी त्याच मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे। आणि कालच देवदत्त कामत यांनी अर्धा तासाचा वेळ मागितला होता। 4 वाजता कोर्टाचं कामकाज संपतं, त्यामुळे साधारणतः 2:15 किंवा 3:30 वाजता ते बोलायला सुरू करतील अशी अपेक्षा आहे। मात्र देवदत्त कामत यांचा मुद्दा हाच आहे, तो म्हणजे की विधानसभेच्या अध्यक्षाच्या संदर्भामध्ये आक्षेप त्यांनी घेतलेला आहे की त्यांचा हा अधिकार नाहीये आणि कशा पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलेलं आहे, नियमानुसार त्यांनी कामकाज केलेलं नाहीये। तर हेच मुद्दे जे आहेत ते वारंवार देवदत्त कामत यांच्याकडून मांडले जाणार आहेत। काल काही वेळ अर्धा पाऊण तास त्यांनी मुद्दे मांडले आणि आज पण अर्धा तास त्यांनी वेळ मागून घेतलेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, कारण आज गुरुवार आहे। कॉन्स्टिट्यूशन बेंच फक्त मंगळवार ते गुरुवारच बसतं, 3 दिवस बसतं। त्यामुळे आज त्यांना हा युक्तिवाद संपवावा लागेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद सुरू होईल। पण तो कधी सुरू होईल, पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल का पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल, हे मात्र स्पष्ट होईल। अगदी, त्यामुळे आजच्या युक्तिवादात काय काय नवे मुद्दे समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद रामराजे, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्सही जाणून घेत राहू।